माझ्या मतदारसंघामध्ये पारटसिंगा या गावामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एका महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीला महिला मेळावा आयोजन करण्याचा त्यांचा तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही। या मेळाव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे, पण हा पक्षाचा महिला मेळावा त्यानिमित्तानं आयोजित केल्यानंतर या पक्षाच्या मेळाव्याला राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे या पक्षाच्या मेळाव्याला खंड विकास अधिकारी बीडीओ काटोल यांनी ऑफिशियल पत्र पाठवलं सर्व सचिवांना की तुम्ही ग्रामपंचायतच्या खर्चाने प्रत्येक गावातनं 100 महिला घेऊन या मेळाव्याला उपस्थित राहा, अशा पद्धतीचं खंड विकास अधिकारी म्हणजे बीडीओ काटोल याचं पत्र त्यांनी पाठवलेलं आहे। म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय कामासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे, याचा हा अतिशय जागता नमुना आहे। कसं काय खंड विकास अधिकारी का काटोल पंचायत समितीचा प्रत्येक सचिवाला गावात सांगू शकतो की तुम्ही या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यासाठी 100 महिला घेऊन या म्हणून? अतिशय धक्कादायक आहे। अशा पद्धतीत आम्ही कधी पाहिलं नाही की शासनाच्या खर्चातनं एखादा पक्ष आपला मेळावा भरवतोय। ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला त्यांचा मेळावा भरण्याचा अधिकार आहे, पण शासकीय खर्च बीडीओ पत्र काढतो, त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही मोठ्या संख्येनं प्रत्येक सरपंचाला आणि सचिवाला फोन करून सांगतो की तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहा। याला आमचा विरोध आहे आणि ज्या कोणत्या व्यासपीठावर आम्हाला संधी मिळेल त्या व्यासपीठावर हा विषय आम्ही मांडू। 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने आणाव्या, म्हणजे 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने या भारतीय जनता पार्टीच्या या महिला मेळाव्याला आणाव्या, अशा पद्धतीचा आदेश खंड विकास अधिकाऱ्यांनी काढलेला आहे। त्याच्या बाबतीत निश्चित आम्ही तक्रार करूच, पण अशा पद्धतीनं आपल्या पक्षाच्या महिला मेळाव्यासाठी अशा पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा वापर करणं हे अतिशय चूक आहे आणि अशा पद्धतीचा आपल्या शासकीय यंत्रणेचा वापर केव्हाही राजकीय कामासाठी करण्यात आला नाही, तो आज या मेळाव्याच्या निमित्ताने तिथे होत आहे।